श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. दरवर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथीला रामभक्त हनुमानाची जयंती साजरी केली जाते. यंदा 2026ला 2 एप्रिल म्हणजेच गुरुवारी आली आहे हनुमान जयंती. पंचांगानुसार चैत्र पौर्णिमा तिथी 1 एप्रिल रोजी सकाळी 7:06 प्रारंभ होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 2 एप्रिल रोजी सकाळी 7:41 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार 2 एप्रिलला हनुमान जन्मोत्सव साजरा केला जाईल. या शुभ दिनी माता अंजनीच्या उदरातून हनुमानाचा जन्म झाला. हिंदू धर्मात संकटमोचन हनुमानाला कलियुगाचा देवता मानण्यात आले आहे. या दिवशी हनुमानाची विधिवत पूजा केली जाते. असे म्हणतात की या दिवशी बजरंगबलीची मनोभावे पूजा केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तसेच ग्रह नक्षत्राचे शुभ फळ देखील मिळते. कोणत्याही समस्येपासून मुक्ती मिळते. तसेच भूत आणि नकारात्मक शक्तींपासून सुद्धा मुक्तता मिळते. तसेच कुंडलीतील मंगळाची स्थिती अधिक मजबूत होते. तसेच हिंदू धर्मामध्ये चैत्र पौर्णिमेचा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी भगवान विष्णू तसेच माता लक्ष्मीची पूजा केली जाते. ही पूजा केल्यामुळे जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि शांती येते. तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला जल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगबलीच्या बालरूपाची पूजाही केली जाते. चित्रा नक्षत्र आणि मेष राशीच्या संयोगाने भगवान शंकराच्या 11व्या रुद्र अवताराचा अर्थात बजरंगबलीचा जन्म हा माता अंजनीच्या उदरातून झाला होता. म्हणूनच धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात. आणि म्हणूनच हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण करा एक नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय. हा उपाय केल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश प्राप्त होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन करोडोच्या कर्जातून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे. फक्त 24 तासामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जी इडापिडा नजरबाधा नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर हा उपाय आपल्याला कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. हनुमानाचा जन्म सूर्योदयाच्या काळात झाल्याने आपल्याला या दिवशी ब्रह्ममुहूर्ताला म्हणजेच पहाटे लवकर उठायचं आहे. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर नदीत स्नान करणे विशेष महत्त्वाचे मानले जाते. मात्र जर तुम्हाला नदीत स्नान करणं शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल घालून घरच्या घरी स्नान करावी. स्नान केल्यानंतर पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला बजरंगबलीसमोर व्रताचा संकल्प हा करायचा आहे. तसेच आपल्याला सूर्यदेवांना सुद्धा जल हे अर्पण करायचे. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला विधिवत प्रभू श्री रामचंद्रांची तसेच माता सीताची पूजाही करून घ्यायची, कारण बजरंगबली हे राम भक्त होते आणि जर आपण प्रभू श्री रामांची आणि माता सीताची पूजा केली तर त्यामुळे आपल्यावर फारच लवकर बजरंगबली प्रसन्न होत असतात. तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीनारायणाची पूजा पूर्ण विधीपूर्वक करायची आहे. या दिवशी भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची फळे फुले अर्पण करावी. तसेच देवी लक्ष्मीला गुलाब आणि लाल रंगाची फुले आणि सौंदर्य प्रसाधनाच्या सर्व वस्तू अर्पण करावे. तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणची कथा वाचणे पुण्यपूर्ण मानले जाते. तसेच हनुमान जयंतीच्या दिवशी चमेलीच्या तेलात सिंदूर मिसळून बजरंगबलींना चोळा अर्पण करा. यानंतर चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि गुलाबाच्या फुलांची माळा अर्पण करा. पूजेमध्ये बजरंगबलींना आवडता प्रसाद म्हणजे गुळ आणि हरभरा याचा समावेश आपल्याला आवर्जून करायचा. तसेच बजरंगबलींना बुंदीचे लाडू सुद्धा अर्पण करावे. यानंतर 7 वेळा हनुमान चालिसाचा पाठ करावा. या दिवशी घरी रामायण पाठ करणं उत्तम मानलं जातं. आरतीनंतर आपल्याकडनं झालेल्या
आपल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमायाचनाही करून घ्यायची आहे। तसेच कपडे, अन्न आणि पैसे गोरगरिबांमध्ये आपल्याला दान हे करायचे आहेत। तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी पवित्र पाण्यात कच्चे दूध मिसळून चंद्राला जल अर्पण करणं अत्यंत शुभ मानले जाते। अशा रीतीने आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे। आता हा उपाय आपण कधी करायचा, तर हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये कधीही हा उपाय जो आहे तो करू शकतात। अगदी तुम्ही सकाळपासून रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय करू शकतात। नारळ समृद्धी, यश आणि सकारात्मकता दर्शवते, त्यामुळे कोणतेही शुभ कार्यास सुरुवात करण्या अगोदर नारळ फोडण्याची प्रथा आहे। नारळ हे देवतांकडून आशीर्वाद मिळवण्याचे प्रतीक आहे। नारळ फोडल्याने सकारात्मक ऊर्जा आणि देवांचे आशीर्वाद मिळतात। नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष देखील म्हणतात, कारण त्याचे सर्व भाग उपयोगी आहेत। हिंदू धर्मात नारळ ब्रह्मा, विष्णू आणि महेश, निर्माता, रक्षक आणि संहारक या त्रिमूर्तीचे प्रतिनिधित्व करतं। पौराणिक कथेनुसार जेव्हा भगवान विष्णू पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी मानवजातीच्या कल्याणासाठी देवी लक्ष्मी, नारळाचे झाड आणि कामधेनू गाय आणली। नारळावर असणारे 3 डोळे हे शिवशंभोच्या 3 नेत्राचे प्रतीक मानले जाते आणि म्हणूनच जेव्हा आपण पौर्णिमेच्या दिवशी नारळासंबंधित काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होत असते। पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी प्राप्ती करता, कर्जमुक्ती करता, इच्छापूर्ती करता आपण जे पण उपाय करतो ते नेहमी कारगर ठरत असतात आणि म्हणूनच आपल्याला एक नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे। हा उपाय करता आपल्याला एक नारळ हा लागणार आहे। नारळ हा नवीनच असावा, अगोदर पूजेमध्ये वापरलेला नारळ आपल्याला घेता येणार नाही। तसेच या नारळामध्ये पाणी असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर आपल्याला एक लाल रंगाचा कपडा सुद्धा लागणार आहे। आता लाल रंगाचा कपडा जो आहे तो आपल्याला देवघरामध्ये ठेवायचा आहे। आता आपल्याला एक वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं, त्यामध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आणि कुंकवाच्या मदतीने आपल्याला नारळावर एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे। हे स्वास्तिक आपण काढणार तेव्हा ते व्यवस्थित काढा। त्यावर 4 बिंदू तसेच कडेला ज्या 2-2 रेषा असतात त्या आपल्याला आवर्जून द्यायच्या आहेत, कारण त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात। स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे। स्वास्तिकला श्रीहरी विष्णूंचं आसन मानलं जातं, तसेच माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पांचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं। आता आपल्याला हा नारळ सुद्धा त्या लाल रंगाच्या कपड्यावर ठेवायचा आहे। या नारळाला आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये या नारळाला ठेवायचं आणि आपल्याला 108 वेळा गायत्री मंत्राचा जप हा करायचा आहे। त्याचबरोबर 1 वेळा आपल्याला कनकधारा स्तोत्राचं पठणसुद्धा करायचं आहे। 1 वेळा आपल्याला श्री सूक्तमचं पठणसुद्धा करायचं। या सर्व अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत। या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात। आता आपल्याला काय करायचं, हा नारळ त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं, त्याची एक पोटलीही तयार करून घ्यायची आणि हा नारळ घेऊन जायचं आपल्या मुख्य द्वाराजवळ। आता मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या किंवा बाहेरच्या साईडला जिथे पण नारळ बांधायची जागा असेल तिथे आपल्याला हा नारळ जो आहे तो बांधायचा आहे, कारण आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्व असतं। आपल्या मुख्य प्रवेशद्वारामधूनच सकारात्मकता, नकारात्मकता, चांगली लोक, वाईट लोक, त्याचबरोबर लक्ष्मी, अलक्ष्मी येत असते। आणि जेव्हा आपण असा हा अभिमंत्रित नारळ आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर बांधतो तर त्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता, अलक्ष्मी प्रवेश करत नाही। आता तुम्हाला जर मुख्य प्रवेशद्वारावर नारळ बांधणं शक्य नसेल तर अगदी तुम्ही तुमच्या घरामध्ये जिथे धन ठेवतात, कपाट असेल, तिजोरी असेल, त्यामध्ये ठेवला तरीही चालणार आहे, किंवा तुमचा व्यवसाय, नोकरी व्यवस्थित चालत नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही हा नारळ जो आहे तो ठेवला तरी चालणार आहे। अशा रीतीने आपल्याला हा प्रभावी उपाय जो आहे तो चैत्र पौर्णिमेच्या दिवशी करायचं। अत्यंत प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश तर प्राप्त होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन मोठ्यात मोठ्या कर्जापासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे। लक्ष्मी प्राप्ती करता, कर्जमुक्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।